चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. 8वा वेतन आयोग आणि फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर 1.92, 2.86, 3, 3.83 असा आहे. पण हा आकडा येतो कुठून? अनेकांना वाटतं आधी फिटमेंट फॅक्टर ठरतो आणि मग पगार. पण प्रत्यक्षात तसं नाही. आधी ठरतं किमान मूलभूत वेतन. 6व्या वेतन आयोगामध्ये मूलभूत वेतन होतं 7,000. 8व्या वेतन आयोगामध्ये ते झालं 18,000 आणि 18,000 भागिले 7,000 बरोबर 2.57. म्हणून 2.57 फिटमेंट फॅक्टर समोर आला. आता 8व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन जेवढं वाढेल तितका फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता निर्माण होईल. विविध कर्मचारी संघटनांनी किमान वेतनासाठी वेगवेगळे आकडे दिलेले आहेत. त्यापैकी वेतन आयोग नेमका कोणता आकडा स्वीकारते त्यावर फिटमेंट फॅक्टर अवलंबून राहणार आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मित्रांनो, या मागचं संपूर्ण अधिकृत गणित उलगडून दाखवणारा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच पोस्ट करीत आहोत. त्यामध्ये हे सर्व हिशेब साध्या सोप्या भाषेत सांगितलेले आहे. ते अवश्य पहा. त्यासाठी आपले चॅनल मात्र तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, कारण हा व्हिडिओ आधी पाहायचा असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त व्हावं लागेल आणि ते सबस्क्राईब केल्याशिवाय येणार. धन्यवाद.